तोडगा संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ हा 2 नंबरचा असणार आहे. तर कालच्या आपण व्हिडिओ तोडगा नंबर 1 म्हणजेच काय, तर आपले देव आणि देवघर हे पूर्ण माहिती पाहिली. परंतु आता देव जे बदलायचे आहेत ते कसे, कोणत्या वारी, कशा पद्धतीचे, कोणाला बोलवून बसवायचे याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओमध्ये आधी कुठे स्किप न करता पहा. पूर्ण व्हिडिओ हे तोडगेमार्फत दिंडोरी प्रणित मार्गातील असणार आहेत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे सर्वांना याची माहिती कळून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा, शेअर करा विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर कालचा सुरुवातीचा पहिलाच तोडगा होता आपलं देवघर आणि देव. इथून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींचे तोडगे उपयोगात येणार आहे. तर आपला कालचा व्हिडिओ म्हणजे आज पडला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तर आपण जर इथून सुरुवात केली तर येणारे सगळे तोडगे तुम्हाला सर्व कामी येणार आहेत. प्रत्येकाचे प्रश्न सुटले जाणार आहेत. कारण मूळ पायात जर खचला असेल तर वरती बांधकाम करून काही उपयोग नसतो. तर तुम्ही इथूनच सुरुवात करा की आपले देवघर आणि देवाला तुम्ही आजच्या व्हिडिओत पाहून बघितला असेल. जर तुमच्या तिथून काही चुका असतील, म्हणजे काही देव जर चुकीचे असतील किंवा देवाला चुकीचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून निश्चितच विचारा. आणि जर तुम्हाला लाईव्ह घ्यायची असेल तर तुम्ही मला सगळ्यांनी कमेंटद्वारे सांगा. टायमिंग आपण एक करू आणि एकदा लाईव्ह घेऊ. लाईव्हवर तुमचे काही प्रश्न असेल त्याच्यावर आपण पूर्णपणे तोडगेचे निवारण करू. तर आता तिथून दुसरा तोडगा काय आहे, तर आपलं देवघर, नंतर देव तपसून तिथून पुढचे आणणारे देव. जर तुमचे देव, तुम्ही जर चुकीचे सर्व देव असतील किंवा बरेच म्हणजे कळकट, चेटके, सर्व काही खराब झालेले देव असतील तर तुम्ही ते विसर्जन केले तर ते विसर्जन करण्याआधी नवीन आणून ठेवायचे. नवीन आणण्याचे वार गुरुवार ठरवायचा. गुरुवार खूप शुभ वार असतो. जाऊन आपण ते नवीन जे काही असते ते देव घरी घेऊन यायचे आणि वारानुसार प्रतिस्थापना करायची. तर कशी करायची, का करायची, कोणती सेवा करायची, कुणाला बोलवायचं का, कुणाला बोलवून देव बसवायचं का, किंवा आपण बसवायचं का, आपल्याला प्राधान्य आहे का ब्राह्मणांना बोलवायचं, संपूर्ण आजचा व्हिडिओ ह्या बाबतीत असणार आहे. तर आजचा आपला तोडगा नंबर 2 असणार आहे. कुठेही व्हिडिओमध्ये आधी न थांबवता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जाणकार माहिती मिळेल आणि तुमचे काही प्रश्न असणार आहेत ते यामार्फत आपले सुटले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही कालपासून म्हणजे आजपासून येणारे सगळे व्हिडिओ पूर्णतः पहा. कुठे तुमचं काही चुकते सेवा मार्गात, कुठे देवघर चुकते, देव कुठले चुकीचे आहेत ते संपूर्ण माहिती कळेल. तर आजच्या आपल्या व्हिडिओला चालू. तर पहा, देव कुणाला बोलवायची गरज नसते. कारण आपण जर कुणाला वास्तुशास्त्रानुसार बोललो तर ती लोक खूप पैसे सांगतात. साधारण तुम्हाला सांगते 4 ते 5 हजार देव बसवायला असते आणि ते फक्त 30 मिनिटात सर्व देव बसवतात. तेही मी म्हणत नाही की ते चुकीच्या पद्धतीने बसवतात. अर्थात त्यांचा अभ्यास झालेला असतो वास्तुशास्त्रानुसार, त्यामुळे ते बसवले गेले जाते. पण एकाच दिवशी सर्व देव बसणे हे कितपत योग्य असते. बरं, त्यांना रोज येऊन बसवायला जमणार नाही. तुम्ही रोज त्यांचं 4,000 5,000 फी देऊ शकणार आहात का, तर बिलकुल नाही. कोणीही कितीही कमवत असला तर रोजची फी एका देवाला 4,000 रुपये देऊ शकत नाही. अहो, तुम्ही 1100 रुपये यंत्र जर म्हटलं तर किती महाग आहे म्हणताय, आणि ती यंत्र जर बसवायला तुम्ही 4,000 रुपये देऊ शकणार आहे का, तर बिलकुल नाही. ते प्राधान्य तुम्ही स्वतः करा. परंतु गुरुमाऊलींनी सांगितलेले आहे त्या पद्धतीने करा. तुम्हाला ती माहित नसेल तर आपला व्हिडिओ संपूर्ण पहा. तर देव तुमचे तुम्हीच बसवायचे. मासिक धर्म नसेल, सुतक नसेल, बेटा नसेल, बिनधास्त तुम्ही देवघरात देव प्रतिस्थापना करा. तर देव कसे बसवायचे, वारानुसार. शिवलिंग सोमवारी बसवायचे. तर कसं बसवायचे, त्याच्यावर दह्याचा, दुधाचा, पाण्याचा, कोमट पाण्याचा, मधाचा अभिषेक घालायचा. त्यानंतर काय करायचं, अभिषेक नंतर स्त्री सूक्त 16 वेळा, पुरुष सूक्त 16 वेळा, स्वामी समर्थांची माळ 11 वेळा, रुद्राक्ष पठण, शिवमहिमा स्तोत्र, कालभैरव अष्टका 1 वेळा करू शकते, 11 वेळा करू शकते, 16 वेळा करू शकते. झालं. खूप सिद्धमंगल या सेवा झाल्या की गोड असा नैवेद्य दाखवायचा आणि आपण आपल्या मंदिरात प्रतिस्थापना करायची. वार सोमवार काय, शिवलिंग आणि रुद्रेंद्र, सेम सेवा, सेम प्रतिस्थापना झाली तुमची. तुम्ही सेवा केल्यामुळं तुमचे देव तुम्ही सेवा करताय ते मोल तुम्हालाच मिळणार. तुमच्या घराशिवाय अभिषेक केल्यानंतर शुभ कामना म्हणजेच पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता गोष्टी आणि लक्ष्मीचा वास सदैव राहणार. दुसऱ्या दिवशी कोणती प्रतिस्थापना करायची, गणपती बाप्पा, श्रीयंत्र, अन्नपूर्णा मातेची ही प्रतिस्थापना करायची. तर एकत्र 3 देव ठेवायचे का, तर बिलकुल नाही.
गणपती बाप्पांना पहिल्यांदा अभिषेक घालायचा. गणपती बाप्पांना अभिषेक घालताना स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन झाल्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं. नंतर 11 माळी स्वामी समर्थ महाराजांची जप करायची. श्री सोक्त तुम्हाला जमत असेल 16 वेळा, नाहीतर एकदा वेळा. फलश्रुती एकदाच बोलायची. पुरुषोक्त जमत असेल 16 वेळा किंवा एकदा. फलश्रुती एकदाच बोलायची. त्याच्यानंतर तुम्ही प्रज्ञासंवर्धन, गणपती स्तोत्र, जे काही गणपती बाप्पांच्या सेवा नित्य सेवामध्ये आहेत ह्या सेवा म्हणा. दह्या दुधाचा आणि मधाचा अभिषेक घालून बाप्पांची प्रतिस्थापना करा. खूप सोपे आहे ना. फक्त वेळ द्या. वेळ देऊन ही सेवा करा. स्वतःची सेवा कुणालाही न देता स्वतःचं देव जर तुम्ही सिद्ध मंगल केले तर पुढचे जे काही तोडगे आहेत, जे काही तुम्ही सेवा करणार आहात त्याची निश्चितच प्रचिती येणार ना तुम्हाला. बरोबर आहे की नाही? कारण जी काही सेवा जर आपण स्वतः करत असो तर ती देव आपले स्वतः आपण सिद्ध मंगल करत असेल तर त्या देव सिद्ध होतात की नाही. एखाद्या दगडाला जर आपण नमस्कार केला तरी त्याच्यात देव दिसू शकतो जर तो दृष्टिकोन तसा असेल तर. महात्मिक महत्व काय असतं, स्वतः जर आपण आत्मतेने व्यवस्थित जर पूजन केले, विधी केले तर ते प्रसन्न का नाही होणार? तुमच्या देवघरात का नाही देव बदल होणार? जर देवघर आणि देवात जर बदल झाला तर निश्चितच तुमच्या संसारात, तुमच्या प्रपंचात बदल होत जाणार. टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुटल्या जाणार आहेत. म्हणून आपण सुरुवात देवघरापासून केलेली आहे. त्यानंतर बुधवारी काय करायचं तर बुधवारी कोणतीही सेवा न करता तुमच्या घरात जर वारकरी संप्रदाय असेल तर विठू माऊलींची सेवा करा. ते फोटो तुम्ही हॉलमध्ये लावा. तिथं त्यांची सेवा भरपूर करा. संक्षिप्त श्रीमद भगवत झाल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांची पूजा करायची. बालकृष्ण महाराजांचा नवीन जर मूर्ती आणली असेल तर बालकृष्ण महाराजांना अभिषेक घालायचा. तसाच दही, दूध, मध, पाणी स्वच्छ घालताना श्री सोक्त जर 16 वेळा जमत असेल तर 16 वेळा किंवा 1 वेळा. पुरुषोक्त 16 वेळा जमत असेल तर 16 वेळा. फलश्रुती एकदा. अशा वेळी स्वामी स्तवन 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. गायत्री महामंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, बालकृष्ण महाराजांचा मंत्र त्याच्यावर का म्हणायचा? कारण आपली जरी मुलं लहान असली तरी उद्या ती मोठी होऊन त्यांचे लग्न होणार आहे. त्यांच्या कुठलीही विशिष्ट गोष्टीचं त्यांच्यावर तो बाधा होऊ नये म्हणून आपण बालकृष्ण महाराजांची सेवा करायची आणि त्याची प्रतिस्थापना आपल्या मंदिरात करायची. झाला बुधवार. आता आला गुरुवार. गुरुवारी काय करायचं? आपण महाराजांची मूर्ती आणली असेल आपल्या स्वामी समर्थ महाराजांची तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणली की खूप सुंदर तुम्ही सजावट करा. घराच्या 2 तुमच्या घरात जर लेडीज असेल किंवा बॉयज असेल तर बाहेर त्याला करा, त्याचं पूजन करा. आधी तुम्ही आणूनच ठेवणार आहात मला माहिती आहे गुरुवारीच. परंतु काय करायचं? फुलाचा जर वर्षाव करायचा महाराजांना. कारण ते ब्रह्मांड आहे, सगळं त्यांच्या आज हातात आहे. त्या ब्रह्मांडांचं असं स्वागत करा. दरवाजापासून त्यांना फुलाच्या वर्षावमधून आणा, ओवाळ करा. आतमध्ये आल्यानंतर त्याला पण ताटात अभिषेक घाला. बाकीच्यासारखा स्वामी स्तवन 11 माळी स्वामी समर्थ महाराजांची जप, पुरुषोक्त, वल्गसूक्त जमेत असेल 16 वेळा नाहीतर 1 वेळा. महाराजांची सगळ्या सेवा म्हणजे काय तर महाराजांचं तुम्हाला जमेल तितका मंत्र म्हणा, पठण करा. व्यंकटेश स्तोत्र म्हणा महाराजांना. लक्ष्मी महाअष्टकम म्हणा. कारण महाराजांच्या वेळेस जेव्हा आपण ज्या सेवा करतो त्या सेवेची प्रचिती मिळते. जेवढी गुरुवारी होता होईल तेवढी करा आणि 1 सारामृतचं पारायण करा. अनुभव सांगणार आहे मी या गोष्टीचा तुम्हाला. 1 सारामृतचं पारायण करा आणि तारक मंत्र 11 वेळा पठण करा. तुम्ही कधी केलंय का? म्हणजे तुम्ही आधी मूर्ती आणल्या आणि अभिषेक घातलाय. अभिषेक घातल्यावर तुम्ही ह्या सेवा केल्यात का? जर केल्या नसेल तर काही काळजी करू नका. आहे त्याच मूर्तीला परत तुम्ही काय करा? गुरुवारी सकाळी लवकर उठून तुम्ही स्वागत करा. राहिलं बाहेर नाही न्यायचं स्वामी महाराजांना मी म्हणत आहे. तिथंच मंदिराच्या खाली मस्तपैकी असं फुलाचा गुच्छा करा. त्याच्यावर तामण ठेवा. तामणावर महाराजांना बसवा. अभिषेक घाला. ज्या सेवा सांगितल्यात त्या पूर्ण सेवा करा. सारामृतचं पूर्ण तुमचं क्रमशः आहे ते आहेत परंतु पूर्ण अख्खं पारायण करा. तारक मंत्राचं पठण करा 11 वेळा आणि गोड छानशी खीर करा. घरात गोड धोडाचं करा. मस्तपैकी स्वामी महाराजांना परत प्रस्थान करा. तिथून पुढची प्रचिती तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा. कारण महाराजांना सिद्ध मंगल करून जर जितक्या सेवा करतात त्याच महाराजांना खूप आवडतात. सेवेत जर विलीन असेल तर महाराजांना तो सेवेकरी मनापासून आवडतो. कारण महाराजांना फक्त आपल्या सेवा आवडती, बाकी काही आवडत नाही. म्हणून सेवेला प्राधान्य जास्त द्यायचं. आणि फक्त कसं असतंय आपल्या सेवेत बदल असतोय. कधी कधी तुम्ही म्हणजे सांगितलं असेल की
केंद्रात तुमच्या इकडे काही माहीत नाही कशा प्रकारे सांगत असेल, जर तुम्ही ह्यातून थोडंसं जर कुठं राहिला असेल तर तुम्ही निश्चितच बदल करू शकता. जर दुखावलेल्या मूर्त्या असेल तर त्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे विसर्जन करा, नवीन आणा आणि ज्या मी सांगते ना वारानुसार कोणत्या त्या तशाच बसवा आणि मला प्रचिती सांगा तुमच्या घरातली देव बदलल्यानंतर येणारे दिवस तुमचे कसे आहेत आणि त्याच्या आधीचे दिवस कसे होते. तर आता आला शुक्रवारी काय करायचं, आपली कुलदेवीचा टाक. म्हणजे कोणती तुमची कुलदेवता असणार आहे. जर का तुळजापूरची आई असेल, कोल्हापूरची भवानी अंबाबाई किंवा लक्ष्मी माता असेल, रेणुका माता असेल, ह्या तुमच्या देवी असतील तर तुम्ही अवश्य शुक्रवारी तिच्यावर दही नाही, दूध, साखर, मध, कोमट पाणी आणि शुद्ध चांगलं पाणी घालता. श्री सोक्त 16 वेळाच म्हणायचं. इथं मी म्हणणार नाही, तुम्ही एकदा श्री सोक्त 16 वेळा म्हणा, पुरुष सोक्त 16 वेळा म्हणा. कारण कुलदेवीची ज्या घरात सेवा होते तिथे कुलाचार अतिशय उत्तम होतो. म्हणून तिथे काटकसर करू नका. 16 वेळा ह्या दोन्ही गोष्टी म्हणा. एक वेळा फलश्रुती हात जोडून बोला. 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणा. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, विष्णू गायत्री मंत्र म्हणा, कमलात्मक मंत्र म्हणा, कुबेर देवतांचा मंत्र म्हणा. जर तुम्ही कुबेर यंत्र आणले असेल तर कुबेर यंत्र ही शुक्रवारी प्रतिस्थापना करा. कुबेर यंत्र टाक झाल्यानंतर कुबेर यंत्रावर परत तसं आपण हे करायचं. कारण एका वेळेस बरेच देवांना आपण अभिषेक घालू शकत नाही. एका वेळेस फक्त एकाच देवाचा अभिषेक घालायचा आणि एक देवालाच प्रतिस्थापना करायचं. जर कुबेर यंत्र आणले असेल तर टाक ठेवल्यानंतर कुबेर यंत्रावर प्रतिस्थापना. जशी ही सेवा अगोदर केली ना तुम्ही कुलदेवीच्या टाकावर, तीच सेवा सेम कुबेर यंत्रावर करून कुबेर यंत्र बसवायचं. झालं. कुलदेवीची सेवा जर जमत असेल तर माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनो, दुर्गा सप्तशतीचं त्या दिवशी एक पारायण करा. खूप लाभ असतोय अहो, पण सेवेला प्राधान्य देत नाही म्हणूनच आपल्याला प्रश्न येतात. तर त्या दिवशी ते एवढं पारायण करा. अनुभूती मला सांगा, बदल मला सांगा. कुणालाही घरी बोलवू नका. कुठल्या ब्राह्मणाला कुठल्या पूजा विधी करायला तुम्हीच करा. हे प्राधान्य आपल्याला दिंडोरी मार्गातील परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेलं आहे. खूप मोठं प्राधान्य आहे आणि ते आपल्या हातात आपल्या सेवेत आहे. येणारा शनिवारी कोणतं देव करायचंय तर बिलकुल नाही. परंतु शनिवारी काही वार सोडायचंय का तर नाही. शनिवारी तुम्ही काय करायचं, गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करायचं. स्वामी स्थवळ, गणपती अथर्वशीर्ष, नवार्ण मंत्र, त्याच्यानंतर 11 माळी स्वामी समर्थ महाराज आणि गुरुचरित्र मधला 14वा आणि 18वा अध्याय हा वाचायचा त्या दिवशी. ही तुमची सेवा असणार आहे शुक्रवारी. आता आला रविवार, तुमचा कुलस्वामींचा वार. कोणता कुलस्वामी असेल तुमचे, सोनार सिद्धनाथ असेल, ज्योतिबा देव असेल, खंडोबा महाराज असतील, अदरवाईज एडोबा खंडोबा असेल किंवा मला माहित नाही आता म्हणजे तुमच्या आणि कुठले जे देव असेल ते वार रविवारीच येतो त्यांचा. त्या दिवशी आपले कुलदेवतांची सेवा करायची. कुलदेवतांचा पण कृपा आशीर्वाद आपल्याला बरंच लागतो. मग त्या दिवशी कोणती सेवा करायची तर हेच, जसं आपण स्वामी महाराजांना ज्या सेवा केल्यात ना त्याच सेवा आपल्या कुलदेवतांना करायच्या. खूप सुंदर मनाने घरात गोडाधोडाचं जेवण करा. काय देव साक्षात आपणच खात होते, परंतु त्या दिवशी त्या विधी केल्यानंतर ते वातावरण पण देवमय होऊन जातं. घरात वातावरण प्रसन्नतेने होतं. पॉझिटिव्ह सकारात्मकता गोष्टी राहतात. ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ती सद्भावना तिथून पुढेच चालू होते. नंतरच आपल्या घराचे वासे फिरतात. म्हणजे सुंदर सगळे अनुभव छानपैकी येतात. केलेल्या कामाला यश येते. हात लावलं तिथं सोनं होतं. भले ते शेती असू दे, भले तुम्ही व्यापार करत असाल ते असू दे, भले तुम्ही नोकरी करत असाल ते असू दे, छोटं मोठं दुकान असू दे, अदरवाईज तुम्ही काही किरकोळ करत असाल, साधे महिला जर टेलरिंगचं काम करत असाल किंवा घरात बसून काही तुमचं असेल, कुणा आमच्या महिलांचे ब्युटी पार्लर असते, बरेच असते घरात, ड्रेस शिवणं, ब्लाऊज शिवणं वगैरे, हे सुद्धा बिझनेसच असतोय. पैसे कमवायचं आदर कशाचंही असं छोटं मोठं, ह्यातून सुद्धा बरकत होते ताईंनो. अनुभव घ्या. फक्त आता मी सोमवार ते रविवार सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या काय राहिल्या असतील त्या मनापासून करा. हो तोडगा 100% तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्याकडे बघूनच सांगते. तर 100% तुम्हाला ह्याची प्रचिती येणार आहे. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितल्या विधीनुसार आपण चालायलाच